ज्ञानकैवल्यदातारं ज्ञानेश्वरी प्रसादजं सच्चिदानन्दरूपं त्वात् ज्ञानेश्वरमहं भजे। ज्ञानिना मुक्तिदात्री या ज्ञानदासाधकस्य सा ज्ञानेश्वरी च नः पातु योगिध्येया सरस्वती। ज्ञानेश्वरी च नः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गं गणपतये नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। प्रथमतः जगदंबा ज्ञानेश्वरी, महागणपती, सुब्रह्मण्य स्वामी, गौरी शंकर देवता तसेच मागील गुरुचरणाक वंदन कन। आज हे शुभ संदर्भाचेर चातुर्मासानिमित्त उपस्थित आशिल्ले सगळे आत्मीय लोकांक स्वागत। आज चातुर्मासाचे 8ने शनिवार। आज भी आम्ही सुभाषित सांगून त्याचे अर्थ सांगून तात्पर्य सांगूक प्रयत्न करताचे। आणि आईचे सुभाषित असा, अजरा मरवत प्राज्ञः विद्याम अर्थम च साधयेत गृहीत इव केशेषु मृत्युना धर्मम आचरेत म्हणजे। अर्थात आम्ही आमगेल जीवना भितर विद्या कशी प्राप्त करून घेवका, धन कशी संपादन करका आणि धर्म कशी आचरण करूक प्रयत्न करका म्हण हे सुभाषित आमकां हांगा सांगतो आसा। अर्थात आमगेल जीवना भितर अत्यंत मुख्य जन आशिल्ले म्हटल्यार विद्या, धन आणि धर्म हे कशी आम्ही आमगेल जीवना भितर पालन करूं जाता आणि कशी प्राप्त करून घेऊ जाता म्हण। आणि हे प्राप्त करून घेवचुल्ल्यार आमी कित विचार करका, कित विचार केले निमित्त हे आमी आमगेल जीवना भितर प्राप्त करून घेऊ शकताच म्हण आमकां हांगा सांगतो आसाच। ते सुभाषिताचे प्रथम वाक्य आसा, अजरा मरवत प्राज्ञः विद्याम अर्थम च साधयेत म्हणजे। तीन प्रथम विद्याबद्दल सांगताचे, अजरावत विद्या साधयेत म्हणजे। अर्थात खंयचे व्यक्तीक तेंगेल जीवना भितर विद्या प्राप्त करून घेवका, ज्ञान प्राप्त करून घेवका, नाजाल्यार जीवना भितर कितपणे शिकका, कळण घेवका म्हण इच्छा उरतकी ते व्यक्तीक खंयचे वय संबंध पडना, अर्थात खंयचे एज लिमिट ना म्हणजे। आमी खंयचे वयाचेर बी खंयचे एजार बी विद्या प्राप्त करून घेऊ शकताच म्हणजे। विद्या प्राप्त करून घेवचुल्ल्यार खंयचे वय तेका संबंध पडना, खंयचे एजार बी खंयचे वयार बी आमी आमगेल जीवना भितर विद्या प्राप्त करून घेऊ शकताच म्हणजे। आमकां कितले वय जाल्लो ना जाल्यार लोक आमकां कितले म्हातार जाला म्हटल्यार बी जे तर आमकां आमगेल जीवना भितर कितपणे शिकका, कळण घेवका म्हण इच्छुल्ल्यार ते आमी खंयचे वयार बी प्राप्त करून घेवू शकताच म्हण। जाल्यार ते प्राप्त करून घेवचुल्ल्यार आमी कित विचार करका म्हण आमकां हांगा सांगतो आसाच। अर्थात अजरावत विद्या साधयेत म्हणजे। अजरा म्हटल्यार यौवन म्हणजे, यंग म्हणजे। अर्थात आमी तर आमगेल जीवना भितर विद्या प्राप्त करून घेवका, कितपणे शिकका म्हण इच्छुल्ल्यार आमी स्वताकच आमी उजिनी वयान सान आसाच, उजिनी आमी यंग जावन आसा म्हण विचार केले निमित्त आमी आमगेल जीवना भितर विद्या प्राप्त करून घेवू शकताच म्हण आमकां हांगा सांगतो आसाच। अर्थात आमकां कितले वय जावं आनी लोक आमकां कितले म्हातार जाला म्हटल्यार बी जे तर आमकां विद्या प्राप्त करून घेवका, कितपणे शिकका म्हण इच्छुल्ल्यार आमी स्वताकच आमी उजिनी वयान सान आसाच आनी आपणान आपणा जीवना भितर सुमार इतले शिकका, कळण घेवका म्हण कोणा इच्छा उरतकी तेणे जीवना भितर विद्या प्राप्त करून घेवं जाता म्हण आमकां हांगा सांगताच। तशीच मुखार सांगताच, अमरावत अर्थम साधयेत म्हणजे। अर्थात आजकाल थोडे मनुष्य तेंगेल शिक्षण जावच भितर तिंकां काम मेळना जाल्यार, ना जाल्यार जॉब मेळना जाल्यार
नाजाल्यार थिंग गेले बिजनेसा भितर थिंग लॉस जाल्यार, नाजाल्यार वेपारा भितर लॉस जाल्यार तेणी टेंशन करून घेताच, बेजार करून घेताच. आनी त्या बेजारान तेणी डिप्रेशना बी वयताच. आनी ते डिप्रेशना निमित्त थोडे लोक सुसायड करून घेताच, थोडे लोक व्यसना मार्गा वयताच. आनी थोडे लोक ते बेजारान घरच्यान भायर येवंक बी इश्ट करतना, घरा बसूनच ते आपणाक लॉस जाले म्हण विचार करून घरा भितरच डिप्रेशना वचून विचार करतो उरताच म्हण. जाल्यार जर तर आमी तशे विचार करतो उरल्यार ते परिस्थितीच्यान आमकां भायर येवं जावच ना. जर तर आमकां त्या परिस्थितीच्यान भायर येवका म्हण इच्छुल्ल्यार आमी कितें विचार करका म्हटल्यार अमरावत विद्या अर्थम साधयेत म्हणगे. अर्थात आपूण अमर जावन उरतलो, आपूण केन्ना मरचेलोच ना म्हणगेन आमी आमगे जिवना भितर धन संपादन करूंक प्रयत्न करका म्हणगे. अर्थात आमी केन्ना विचार करताच आपूण हे सृश्टी भितर अमर जावन उरतलो, आपूण केन्ना मरचेलोच ना म्हण आमी केन्ना विचार केले निमित्त आमी कितें आमगे जिवना भितर लॉस करून घेतले उरता, बेजारा उरताच. ते प्रथम कारण म्हटल्यार आपणाले वय जाले, आतां न्ही आपूण आपणा जिवना भितर कसले साधन करूं जावच ना म्हण प्रथम जावन आमी बेजार करून घेताच. आनी केन्ना आमी आपूण मरचेलोच ना, आपूण अमर जावन हे सृश्टी भितर उरतलो म्हण केन्ना विचार करताच की तेन्ना आमकां कितले वय जाल्यार बी आपूण परत परिश्रम करून मेहनत करून परत आपूण जिवना भितर आनंदान सुखान जीवन करतलो म्हण आमी विचार करतो उरका म्हणगे. अर्थात जर तर आमी आमगे जिवना भितर धन संपादन करका, पयशे कमयका म्हण इच्छुल्ल्यार आमी कितें विचार करका म्हटल्यार आपूण अमर जावन उरतलो, आपूण केन्ना मरचेलोच ना म्हण विचार करून आमी सगळ्यान आमगे जिवना भितर धन संपादन करूंक प्रयत्न करका म्हण आमकां हांगा सांगतो आसाच. तशेंच मुखार सांगताच गृहीत इव केशेषु मृत्युना धर्मम आचरेत म्हणगे. अर्थात आमी जिवनाक धर्म कशी आचरण करका की म्हणगे. गृहीत इव केशेषु मृत्युना धर्मम आचरेत म्हणगे. अर्थात मृत्यू आमगेल केंसाधन आमकां ओण व्हरतो आसा. अर्थात यम आमगेल केंसाधन आमकां ओण व्हरतो आसा म्हण विचार करून आमी सगळ्यांनच आमगेल जिवना भितर धर्म आचरण करूंक प्रयत्न करका म्हणगे. कित्याक म्हटल्यार आमी कितले दिवस उरतलेच, कितले क्षण उरतलेच आनी फाल्यां आमी उरताच की ना हें कोणाक गोत जावच ना. तशच्यान आज हे क्षणाक आमकां कितले बरें कार्य करूं जाता, धर्म कार्य करूं जाता ते आमी करूंक प्रयत्न करका म्हण आमकां हांगा सांगतो आसाच. अर्थात आमी आनी कितले दिवस उरतलेच, कितले क्षण उरतलेच आनी मृत्यू आमकां केन्ना येवचें आसा हें कोणाकूच गोत जावच ना. तशच्यान आमी सगळ्यान आमगेल जिवना भितर कितले धर्म कार्य करूं जाता, बरें कार्य करूं जाता ते करूंक प्रयत्न करका म्हण आमकां हांगा सांगतो आसाच. इंग्लिशा भितर एक सान अशी सेंटेन्स येता, लायफ इज टू शॉर्ट इट लायज बिटवीन बी एंड डी म्हणगे. अर्थात हे जीवन कितें आसा हे क्षणभराचे मात्र आसा म्हणगे. हे बी आनी डिया मिडल आसा म्हणगे. बी म्हटल्यार बर्थ आनी डी म्हटल्यार डेथ म्हणगे. अर्थात खंयचो मनुष्य जल्मा येता तेका सहजान मृत्यू हे निश्चित जावन आसा म्हणगे. जाल्यार तेजे मिडल कितें आसा म्हटल्यार बी आनी डिया मिडल कितें उरता म्हटल्यार सी उरता. ते सी म्हटल्यार चॉयस म्हणगे. अर्थात खंयचो मनुष्य तेगे जिवना भितर कशी उरका, कितें करका म्हण विचार करता की तेत तेगे जिवना भितर तेका प्राप्त जातो वयता म्हणगे. तशें म्हण तेणी म्हणटाच लायफ इज टू शॉर्ट इट लायज बिटवीन बी एंड डी वेर मिडल इज सी विच इज अवर चॉयस म्हणगे. अर्थात
आमी आमगे जिवना भितर जे तर बरें काम केल्यार बरे विचार केल्यार आमकां बरेंच प्राप्त जातो वयता आनी जे तर आमी वायट विचार केल्यार वायट काम केल्यार आमकां वायट प्राप्त जातो वयता म्हणगे. तो हिंदी भितर भी एक सांगताचे, अच्छा काम जो भी है वो कल करे सो आज करे सो अब कर और अब करे सो अभी कर म्हणगे. अर्थात बरें काम कित भी आसा ते फाल्यां करचे आशिल्ले आज करूं प्रयत्न करका, आज करचे आतां करूं प्रयत्न करका, आतां करचे हे क्षणाच्यानच करूंक प्रयत्न करका म्हणगे. अर्थात धर्म कार्य म्हटल्यार भगवंताले नामस्मरण, जप, कीर्तन, भजन, गुरुसेवा, भगवंताल सेवा हे कित आसा हे आमी हे क्षणाच्यान करूंक प्रयत्न करका म्हण आमकां हांगा सांगतो आसाच. तशीच मुखार सांगताच, बुरा काम जो भी है वो अब करे सो बाद में कर, बात करे सो कल कर, कल करे सो कभी मत कर म्हणगे. अर्थात वायट काम कितें आसा ते हे क्षणा आमी करूं इच्छितात. अर्थात लोकां टिकी करचे, टिंगल करचे, मस्करी करचे हे कितें आनी ना जाल्यार व्यसन करचे हे कितें दुर्व्यसन आसाच. हे आमी आत करक म्हण विचार केल्यार आतां नाका, मागीर करया म्हण विचार करका, मागीर करूं गेल तेन्ना फाल्यां करया म्हण विचार करका आनी फाल्यां करूं गेल तेन्ना करचें नाका आनी केन्ना करया म्हण विचार करका म्हण आमकां हांगा सांगतो आसाच. अर्थात बरें काम कितें आसाच तें जाता तितलें आमी करूं प्रयत्न करका आनी वायट कामाच्यान दूर उरूंक प्रयत्न करका म्हणगे. जाल्यार आमी कितें करताच म्हणल्यार तेजे सगळे उलटा करतो आसाच. बुरा काम जो भी है वो कल करे सो आज करे सो अभी करे सो अब कर म्हणगे. और अच्छा काम जो भी है वो अब करे सो बाद में कर, बात करे सो कल करे सो कभी मत कर म्हणगे. अर्थात वायट काम कितें आमी मागीर करया म्हण विचार करताच ते हे क्षणाच्यान आमी आरंभ करताच आनी बरें काम अत्यंत भगवंताले नामस्मरण, जप, गुरुसेवा हे कितें आमी करक म्हण विचार करताच ते आतांच्यान आरंभ करचो जाल्यार आतां नाका, मागीर केल्यार जाल म्हण विचार करताच, मागीर नाका फाल्यां केल्यार जाल म्हण विचार करताच, फाल्यां नाका आनी केन्ना केल्यार जाले म्हण विचार करून लास्ट आमी आमगे जिवना भितर धर्म कार्याच्यान विमुख जावन उरताच म्हणगे. तशच्यान आमी सगळ्यांनीच आमगे जिवना भितर जाता तितले धर्म कार्य, बरें कार्य, भगवंताल सेवा, गुरु सेवा हे कितें आसा जाता तितले करूं प्रयत्न करका. कित्याक म्हटल्यार हे मृत्यू कितें आसा हे कोणाकच सांगून येवच ना आनी एक फावटी मृत्यू येयले नंतर आमकां खंयचें कार्य, धर्म कार्य आनी केन्नाच करूं जावच ना म्हण आमकां हांगा सांगतो आसा. तशच्यान हे सुभाशीत आसा, अजरा मरवत प्राज्ञः विद्यामर्थं च साधयेत, गृहीत इव केशेषु मृत्युना धर्मम आचरेत म्हणगे. अर्थात हे सुभाषाचे अर्थ आनी तात्पर्य इतलेच, आमनी जिवना भितर आमी उजेनी वयान सान आसाच आनी जिवना भितर आमी सुमार इतले विशय शिकका, कळण घेवका म्हण आमी विचार करून आमगेल्या जिवना भितर विद्या प्राप्त करूंक प्रयत्न करका आनी आपूण केन्ना हे सृश्टीचेर अमर जावन उरतलो, केन्ना मरचलोच ना म्हण धन संपादन करूंक प्रयत्न करका आनी फाल्यां आपूण जिवंत उरतलो की ना, फाल्यां आपणाक धर्म कार्य, बरें कार्य करचे एक सौभाग्य मेळटलें की ना म्हण विचार करून हे संदर्भाचेर आमी कितलें बरें कार्य करूं जाता तितलें करूंक आमी प्रयत्न करका म्हण हे सुभाशीत आमकां हांगा सांगतो आसा. तशच्यान आमी सगळ्यांनीच आमगे जिवना भितर जाता तितले विद्या प्राप्त करचे, धन संपादन करचे आनी धर्म आचरण करचे एक शक्ती, सामर्थ्य, एक ज्ञानशक्ती आमकां सगळ्याकच प्राप्त जावं म्हण मागेले गुरुचरणाक आनी ज्ञानेश्वरी चरणाक प्रार्थने अर्पण करताच हे वाणीक आमी विराम दितो आसाच. नमः पार्वती पतये हर हर महादेव.